नमस्कार, मी कृष्णा कुडू J&K रिअल्टी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आपल्या समोर आहे। आपण जी सिरीज चालवलेली आहे त्याच्यामध्ये आज तिसरा व्हिडिओ आपण बनवणार आहोत, ज्याच्यामध्ये J&K रिअल्टी जी सर्व्हिस देते ती म्हणजे प्रोजेक्ट डेव्हलपमेंट। आता नेमकं प्रोजेक्ट डेव्हलपमेंट काय आहे, कशा पद्धतीचे प्रोजेक्ट डेव्हलप करतो, ते काय काय प्रोसेसनी करतो आणि त्याचा तुम्हाला काय फायदा होणार आहे, या संदर्भामध्ये सगळ्या गोष्टीचा उहापोह आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर चला पाहू नेमकं प्रोजेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे काय आणि त्यामध्ये आपण काय करतो। तर प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मध्ये एखादी लँड आहे, तिचे वेगवेगळे झोन असतात, जसं की कमर्शियल, रेसिडेन्शियल, इंडस्ट्रियल, वेगवेगळ्या प्रकारचं। तर त्यामध्ये त्या लँडच्या झोन प्रमाणे त्या ठिकाणी ती डेव्हलप करणं आणि त्या ठिकाणी एनए बनवणं म्हणजेच नॉन ऍग्रिकल्चर बनवणं, त्या ठिकाणी लेआउट करणं, तो सँक्शन करणं, सगळी जी काय लिगॅलिटीची प्रोसेस आहे ती प्रॉपर करणं आणि त्यानंतर कस्टमरला ते सेल करणं। आता सेल करीत असताना बऱ्याच वेळा प्रोजेक्ट डेव्हलपमेंट करीत असताना काही ठिकाणी आपण लँड घेतात, त्या लँडच्या ठिकाणी आपल्याला असं जाणवतं की त्या ठिकाणी लिटिगेशन आहे, अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत, प्रॉपर डेव्हलपमेंट नाही, लाईट, रस्ता, पाणी, हे सगळ्या गोष्टी नाही। पण मात्र J&Kच्या माध्यमातून जे काय प्रोजेक्ट डेव्हलप केले जातात त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी, जसं की एखाद्या ठिकाणी जर रेसिडेन्शियल प्रोजेक्ट असेल तर त्या ठिकाणी लाईट, रस्ता, पाणी, तसंच सगळ्या सुविधा, ड्रेनेज असेल, रोड असतील, स्ट्रीट लाईट असेल, वॉल कंपाऊंड असेल, अशा प्रत्येक गोष्टी ज्या बेसिक सुविधा आहेत त्या ठिकाणी दिल्या जातात। तसंच त्याचं जे क्लिअर टायटल आहे, डॉक्युमेंट्स, ते देखील क्लिअर टायटल बनवले जातं, ज्याच्यामध्ये एनए आहे, रेसिडेन्शियल असेल तर रेसिडेन्शियलचं सर्टिफिकेशन्स आणि बाकीच्या गोष्टी क्लिअर टायटल केल्या जातात, नंतर ते सेल केल्या जातात। आता त्या ठिकाणी जर का घेणारे असतात तर त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी टेन्शन फ्री आणि ट्रस्ट वरती राहून तुम्ही त्या ठिकाणी प्रॉपर्टी घेतली तर तुम्ही त्या ठिकाणी बंगलो बांधू शकता। जर समजा रेसिडेन्शियल असेल तर बंगलो बांधून किंवा तुम्ही त्या ठिकाणी प्रोजेक्ट देखील बनवू शकता। तसंच जर इंडस्ट्रियल असेल तर इंडस्ट्रियलच्या ठिकाणी तुम्ही कंपनी, तसंच इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटीज करू शकता। C2 बरेचसे वेगवेगळे झोन आहेत, ज्या झोनचं जी प्रॉपर्टी आहे किंवा जो प्रोजेक्ट आहे तशा पद्धतीचं त्या ठिकाणी तुम्ही डेव्हलपमेंट करू शकता। अशा पद्धतीचं J&K रिअल्टी वेगवेगळे प्रोजेक्ट डेव्हलप करीत आहे। जसं जर आपण काही दिवसापूर्वी जर पाहिलं, ज्याच्यामध्ये कबाना रिसॉर्ट बद्दल आपण प्रोजेक्ट बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये रिसॉर्ट होते सगळे, यानंतर द्वारका पार्क रेसिडेन्शियल प्लॉट होता, त्यानंतर द्वारका नगरी हा देखील एनए प्लॉट्स होते आणि असे बरेचसे प्रोजेक्ट आपण जे काही डेव्हलप केले आहे आणि सध्या देखील मुव्हिंग ऑन आहेत, ज्याच्यामध्ये आनंद सिटी आहे। तर हे असे प्रोजेक्ट J&K रिअल्टी डेव्हलप करते आहे आणि ते प्रोजेक्ट मधून प्रॉपर डेव्हलप करून सेल करते आहे। तर यामध्ये देखील एखादी जर का प्रॉपर्टी आपण घेणार असाल, प्लॉट घेणार असाल, तर त्या ठिकाणी क्लॅरिटी, लिगॅलिटी आणि ज्या सुविधा आहेत त्या सुविधा मिळणं अत्यंत गरजेचं असतं। या गोष्टी पाहणं आहे आणि ते J&K रिअल्टी करते आहे। तर नक्कीच तुम्हाला ही सर्व्हिसेस संदर्भामध्ये अजून काही डीप मध्ये माहिती घ्यायची असेल तर तुम्ही J&K रिअल्टीला कॉन्टॅक्ट करू शकता आणि अजून व्हिडिओ संदर्भामध्ये किंवा नवीन व्हिडिओ आणावं असं तुम्हाला जर काही वाटत असेल तर तुम्ही मला DM देखील करू शकता। मी त्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की मेन्शन करा। धन्यवाद।